So welcome back. This is the 29th lecture on the chapter 5th, Principles of Inheritance and Variation. But see what we did, we divided this bulky topic in two halves. The first half we call as genetic basis of inheritance. That we completed. The second half we called as chromosomal basis of inheritance. And in this second half, this is, I think, 11th lecture. And if we count the total, this is 29th lecture. So anyways, our today's topic is very important, and that is mechanism of sex डिटर्मिनेशन. तो बघा, आपला 5वा चॅप्टर प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केला. पहिला हाफ जो होता त्याला आपण जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणतो किंवा मेंडलिझम, तो संपला. दुसरा जो हाफ आहे त्याला आपण क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणतो. त्याचेही आपले 10 लेक्चर संपले आणि टोटल कदाचित 28 लेक्चर झाले. हे 29वं लेक्चर आहे आणि या लेक्चरचा आपला टॉपिक आहे मैकेनिज्म ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. मतलब क्या है? मतलब कि ये नेचर में, कुदरत में तय कैसे होता कि आगे जाके कोई इंडिविजुअल मेल सेक्स डेवलप करता, कोई इंडिविजुअल फीमेल सेक्स डेवलप करता. क्या तरीका है? कौन ये ठहराता कि आगे जाके कोई लड़का होगा या किसी झायगोट से लड़की जन्म लेगी? मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे निसर्गामध्ये जिथं कुठं नर आणि मादा आहे, मग नाग नागन असू शकतं, या फिर मेल बर्ड फीमेल बर्ड, नर मछली मादा मछली, नर मेंढक मादा मेंढक, स्त्री पुरुष. तो हे कसं डिसाइड होते? इट हॅज ऑलवेज बीन पझल फॉर द ह्यूमन रेस that how could the sex is determined by the nature. Our knowledge of mechanism of sex determination is derived from the experiments or study or observations made on insect. मतलब क्या हमें सेक्स कैसे डिसाइड होता स्त्री या पुरुष, इसका ज्ञान जो प्राप्त हुआ वो उन एक्सपेरिमेंट से हुआ जो कीटक माने इंसेक्ट पे हुआ करते थे जी. वो हम लोग हिस्ट्री में देखेंगे. बट एक ग्रॉस मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन मैं आपके सामने रखना चाहता. म्हणजे निसर्गामध्ये सेक्स कसा डिटरमाइन होतो, कोणत्या कोणत्या पद्धतीनं, तर त्याचं एक पूर्ण मांडणी आपल्याला करायची आहे. बघा, एक तर सेक्स डिटर्मिनेशन इन्वायरमेंट करतो. मतलब इन्वायरमेंट भी सेक्स डिटरमाइन करता क्या? जी, इन्वायरमेंटल मैकेनिज्म ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. या फिर जेनेटिक मैकेनिज्म ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, जहां पर जीन्स ठहराते, या क्रोमोसोमल मैकेनिज्म. देर आर स्पेशल क्रोमोसोम दैट डिसाइड द सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग. या फिर प्लॉइडी लेवल मैकेनिज्म. सो हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड, दॅट प्लॉइडी लेवल डिसाइड. म्हणजे काय? म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की निसर्गामध्ये हा जो सेक्स डिसाइड होतो, डिटरमाइन होतो, एक तर इन्वायरमेंट ठरवते, या फिर स्पेशल जीन्स है उनके हाथ में है. कधी ना इन्वायरमेंट ना स्पेशल जीन, स्पेशल क्रोमोझोम डिसाइड द सेक्स. किंवा कधी हॅप्लॉइड्स आर मेल अँड डिप्लॉइड्स आर फिमेल, म्हणजे प्लॉइडी लेवलच्या हातात आहे.
Let us see one by one. Now the first is environmental mechanism of sex determination. A famous example is a sea worm, Bonellia. Bonellia हा एक सी वर्म आहे, समुद्रातला जंत. याच्यामध्ये एन्वायरमेंट ठहरावते कि आगे जाके कोई यंग वन मेल होगा या फीमेल होगा. हाउ? कहते हैं ये वर्म ऑफस्प्रिंग्स पैदा करता, म्हणजे तो जंत जो आहे तो ऑफस्प्रिंग जन्माला घालतो, यंग वंस. जितने यंग वंस को अपने माता के साथ चिपकने की जगह मिल गई, द यंग वन दैट अटैच टू द मदर एंटर इन मदर्स बॉडी and live as a parasite there. Those in future develop as a male, and the one who didn't got the space to attach the mother and they are attached to certain rock or certain substratum or they settle at the sea bottom, they develop in future as a female. In Marathi, हा जो जंत आहे बोनेलिया त्यांनी यंग वन दिले. जेवढ्याला आईसोबत चिपकण्याची जागा भेटली ते आईच्या शरीरामध्ये पॅरासाइट म्हणून राहतात, ते भविष्याचे नर बनतात, मेल बनतात. और जितनों को माँ के साथ चिपकने की जगह न मिली, जो बॉटम में चले गए या किसी पत्थर को चिपक गए, माँ से दूर जो जाते वो बनते फिमेल. म्हणजे आईच्या जवळ मेल आणि आईपासून दूर फिमेल. So this is a environmental mechanism of sex determination. Remember the example, Bonellia. Second is genetic mechanism where genes are responsible to decide the sex. म्हणजे इथे स्पेशल जीन्स असतात. फॉर एक्झाम्पल मेज, मक्का, झिया मेज botanical name. So in maize, the plant is monoecious. It produces hundreds of pistillate or female flower in a cob and thousands of staminate or male flowers in a tassel. मतलब मकई का जो पौधा है उसको सैकड़ों फीमेल फ्लावर, पिस्टिलेट फ्लावर एक बंच में आते जिसे हम लोग कॉब कहते, कनीस, बूटा, और हजारों स्टैमिनेट माने मेल फ्लावर एक इन्फ्लोरेसेंस के रूप में आते जिसे हम कहते टैसल. तो हे सगळे कोण आहे? मेल फ्लावर्स दैट प्रोड्यूस द पोलन ग्रेन. हे सगळे कोण आहे? फीमेल फ्लावर, दोज पोजेस द ओवरी एंड ओव्यूल. तो यहाँ पर एक जीन मेल सेक्स डिसाइड करता, दूसरा जीन फीमेल सेक्स डिसाइड करता. म्हणजे मेल आणि फीमेल हे कोण डिसाइड करतं? जीन्स. दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन वेअर जीन्स डिसाइड द सेक्स. नाउ क्रोमोसोमल मेकॅनिज्म. अब यहाँ पर ना इन्वायरमेंट के हाथ में है ना स्पेशल कोई जीन्स है. अब स्पेशल क्रोमोसोम्स ठहराते सेक्स. फॉर एग्जाम्पल, सपोज दिस इज डिप्लॉयड ट्वाइस इन 46, अ फीमेल, एंड डिप्लॉयड ट्वाइस इन 46, अ मेल. म्हणजे हा एक इंडिव्हिज्युअल आहे ज्याला आपण फिमेल म्हणतो, ट्वाइस इन 46. हा एक इंडिव्हिज्युअल आहे ज्याला आपण ट्वाइस इन 46 मेल म्हणतो. तो हा मेल आणि हा फिमेल कसा काय? हू हॅज डिसाइडेड दॅट दिस झायगोट इन फ्युचर विल डेव्हलप इन टू फिमेल और दैट झायगोट इन फ्युचर डेव्हलप इन टू अ मेल, बिकॉज द बिगिनिंग ऑफ मेल अँड फिमेल इज झायगोट. तो हे कसं ठरवलं जातं
की या झायगोटपासून एखादी बालिका जन्म घेईल किंवा एखादा बालक जन्माला येईल. सर, प्लॉइडी लेवल इज सेम, बोथ आर डिप्लॉइड. नंबर इज also same, 46. Environment is also same. No special genes. Then how come the sex is determined? So there are special chromosomes that decide the sex. And you know it. A female has 44 autosomes out of 46. Male also possess 44 autosomes out of 46. म्हणजे एखाद्या स्त्रीमध्ये ऑटोझोम 44 आहे, एखाद्या पुरुषामध्येही ऑटोझोम 44 है. मतलब ऑटोझोम का तो कोई फर्क नहीं है. फिर स्पेशल क्रोमोसोम्स जो है, they have determined the sex. One who is female has 44A plus XX, and one who is male has 44A plus XY. So XX female, XY male. So in male and female the difference is of special chromosome. मग इथे कोण ठरवलं? तर इथे ठरवलं क्रोमोझोम्सने. दिस इज क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. बोनेलियामध्ये एन्व्हायरमेंट, मेजमध्ये स्पेशल जीन, ह्युमन्समध्ये स्पेशल क्रोमोझोम. दॅट इज कॉल्ड क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. अँड धिस इज आर मेन कन्सर्न. म्हणजे आपला संबंध ह्याच्यासोबत जास्ती येणार आहे. And the last mechanism is ploidy level mechanism. In a colony of a honeybee, there are thousands of bees. But those bees fall in 3 castes. मधमाशांचं जे पोळं आहे त्याला आपण बी कॉलनी म्हणतो. त्याच्यात हजारो मधमाशा असतात. पण त्याच्यात 3 कास्ट असतात, 3 जाती असतात. तो क्वीन, ड्रोन अँड वर्कर. सो क्वीन इज अ फीमेल, वर्कर आर द फीमेल, and drone are male. तो सर आपने कहा कि मधुमक्खियों की जो कॉलोनी है जिसमें हजारों मक्खियाँ हैं उनमें 3 जात होती है, कास्ट होती है, क्वीन, ड्रोन एंड वर्कर. जी क्वीन आहे ती फिमेल, वर्कर फिमेल आणि जे ड्रोन आहे ते मेल. मग इथं कोण ठरवलं की कोणी भविष्यात मेल होईल म्हणजे ड्रोन होईल, कोणी भविष्यात फिमेल होईल म्हणजे एक तर क्वीन होईल किंवा वर्कर होईल. हियर द मेकॅनिझम इज प्लॉइडी लेवल. द क्वीन इज डिप्लॉइड ट्वाइस एंड 36. 2 सेट मिळून 36 क्रोमोझोम. द वर्कर इज ट्वाइस एंड 36. म्हणजे जे कोणी डिप्लॉइड आहे त्या फिमेल आहे. और ड्रोन इज n इज इक्वल टू, आई एम सॉरी, दिस ट्वाइस एंड 32, ट्वाइस एंड 32. मतलब जो डिप्लॉइड है तो 1 सेट का नंबर 16 एका सेटचा, तर 2 सेटचा 32, 2 सेटचा 32, तर एका सेटचा 16. तो जो हॅप्लॉइड आहे तो मेल आणि डिप्लॉइड असल तो फीमेल. तो सर फिर क्यों कोई फीमेल क्वीन बनती और कोई फीमेल वर्कर बनती? वो मैंने एपिकल्चर में बताया आपको.
की द डिप्लॉइड फिमेल हू गेट अ रॉयल जेली टू ईट अ स्पेशल फूड बिकेम अ क्वीन इन फ्यूचर अँड द डिप्लॉइड यंग वन्स who get a common food to eat in future became a workers. त्यांच्या ओव्हरीज डेव्हलप होत नाही. म्हणजे ज्या डिप्लॉइड फिमेलला चांगलं चुंगलं खायला मिळतं, रॉयल जेली, ती राणी होते. आणि ज्यांना सामान्य अन्न मिळतं ते वर्कर्स होतात. त्यांच्या ओव्हरी विकसित होत नाही, त्या स्टराईल राहतात. तो बघा, निसर्गामध्ये आपण पाहिलं की एक तर एन्व्हायरमेंट सेक्स डिसाईड करतो, नाही तर जीन्स डिसाईड करतात, नाही तर स्पेशल क्रोमोझोम, नाही तर प्लॉइडी लेवल. तो आपल्याला डिटेलमध्ये पाहायचा आहे क्रोमोझोमल मेकॅनिज्म वेयर द स्पेशल क्रोमोझोम डिसाइड द सेक्स. तो उसकी पहले हम लोग सीखने वाले हैं हिस्ट्री. नाउ लेट अस स्टडी क्रोमोझोमल mechanism of sex determination. We are not interested in environmental mechanism of Bornelia, nor the genetic mechanism wherein one gene decide a male sex and second decide a female sex in males. Our point of discussion is sex where is determined by special chromosome, and hence the name chromosomal mechanism of sex determination. तो मेरे कहने का मतलब है कि हमें वो केसेस स्टडी करने हैं एज पर द सिलेबस ऑफ एनसीईआरटी और स्टेट बोर्ड, जहाँ पर नर मादा, मेल फीमेल, ये स्पेशल क्रोमोजोम ठहराते, और इसीलिए उसका नाम है क्रोमोजोमल मैकेनिज्म ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. सो वी नो इन दिस मैकेनिज्म there are two chromosomes, X and Y. The females have XX in case of human and the males have XY in case of human. म्हणजे ज्यांना XX असेल त्या व्यक्ती फिमेल असतात, XY असेल त्या व्यक्ती मेल असतात. म्हणजे हे आहे स्पेशल क्रोमोसोम्स. तो पहले हिस्ट्री, ये पता कैसे चला? तो सुनो, इन 1891 1891 ही वॉज अ जर्मन जेनेटिसिस्ट हेनकिंग हु वॉज स्टडिंग स्पर्मैटोजेनेसिस इन स्क्वाश बग. मतलब आपने कहा 1891 में कोई जर्मन जेनेटिसिस्ट थे हेनकिंग, वो स्क्वाश बग नाम के कीटक में स्पर्मैटोजेनेसिस स्टडी कर रहे थे. व्हाट ही सीन दैट अ मेल बग प्रोड्यूसेस टू टाइप ऑफ स्पर्म. त्यांनी हे पाहिलं की जो मेल इन्सेक्ट आहे तो दोन प्रकारचे स्पर्म बनवतो. One type say 10 plus extra, another type say 10 no extra. मतलब हा जो स्क्वॅश बग आहे हा दोन प्रकारचे बनवतो स्पर्म. एक सेकंड, 11 प्लस एक्स आणि 11. तो सर नहीं समझे, ये जो मेल इंसेक्ट है ये दो प्रकार के स्पर्म बनाता है. आधे स्पर्म में 12 क्रोमोसोम्स है और आधे में 11 है. सर अजून नाही समजलं. बघा, एक बग आहे मेल इन्सेक्ट, त्यांनी जे स्पर्म्स बनवले त्यातले 50% जे स्पर्म आहे त्याचा क्रोमोझोम नंबर किती आहे? 12. म्हणजे त्या स्पर्ममध्ये किती क्रोमोझोम आहे? 12 आहे, ज्याला आपण लिहिलं 11 प्लस एक्स्ट्रा म्हणजे 12.
आणि उरले 50% जे स्पर्म आहे त्याच्यात एक्स्ट्रा नाही आहे, म्हणजे फक्त 11. अब देखो, हेनकिंग ने ये खुद को बताया, खुद को कन्विंस किया कि द 50% ऑफ द स्पर्म contain extra chromosome and 50% do not have that extra chromosome. म्हणजे हा जो मेल इन्सेक्ट आहे त्यानं 2 प्रकारचे स्पर्म बनवले. अर्ध्या स्पर्ममध्ये 12 क्रोमोझोम आहे, अर्ध्यामध्ये 11 आहे. मग याच्यात 11 आहे, याच्यात 12 आहे, म्हणजे 11 प्लस एक्स्ट्रा म्हणून 12. So this extra chromosome was called X body by Henkin. But the significance of this extra body was not known to him. मतलब कि सर 1891 में हेनकिंग ने स्क्वाश बग का स्पर्मेटोजेनेसिस देखा और ये नोटिस किया आधे स्पर्म में 12 क्रोमोसोम है, आधे में 11 है. जिसमें 12 है उसमें एक एक्स्ट्रा है, एज कंपेयर टू दिस एक एक्स्ट्रा है. पर ये एक्स्ट्रा को वो कहता था एक्स बॉडी, जिसका महत्व नहीं जानता वो, त्याला त्याचं महत्व माहीत नव्हतं. फिर कुछ 11 साल बाद अमेरिकन जेनेटिसिस्ट मॅकलंग वर्कड ऑन ग्रासहॉफर. म्हणजे 11 वर्षानंतर अमेरिकेचे जे जेनेटिसिस्ट होता मॅकलंग, त्यांनी ग्रासहॉफर म्हणजे नाकतोड्यावर वर्क केलं. अँड अगेन ही नोटिस्ड दॅट द मेल ग्रासहॉफर produces 2 type of sperm, the 50% having 11 chromosome and the 50% having 12 chromosome. म्हणजे अर्ध्यामध्ये 11 क्रोमोझोम, अर्ध्यामध्ये 12. कसे 12? तर 11 प्लस एक्स्ट्रा. मॅकलंग also noticed that the female produces 1 type of ओहा. म्हणजे मॅकलंगनी पाहिलं की मेल 2 प्रकारचे स्पर्म बनवतो, पण फिमेल मात्र एकाच प्रकारचे ओहा बनवते. अँड दॅट द नंबर इज 12. That is 11 plus x. तो अब देखो, मैकलंग इन 1902 American geneticist observed the male grasshopper produces 2 type of sperms, 11 and 11 plus extra, that is 12. अर्धे स्पर्म 11 वाले, अर्धे स्पर्म 12 वाले, म्हणजे 11 अधिक एक्स्ट्रा. आणि जी फिमेल आहे त्यांनी पाहिलं की ती एकाच प्रकारचे ओहा बनवते, अंडे बनवते, अँड दॅट इज क्रोमोझोम नंबर 12, म्हणजे 11 प्लस एक्स्ट्रा. अब उसने कहा कि इफ दिस ओहम is fertilized by the sperm. Ovum, when fertilized by the sperm containing extra chromosome, then 11 plus 11, 22, x plus x, xx. And when this type of sperm fertilize the ovum, it is 11 plus 11, 22, x plus 0, x0.
म्हणजे असे स्पर्म ज्याच्यात एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे त्यांनी फर्टिलायझेशन केलं तर 22+XX, आणि ज्यात एक्स्ट्रा नाही त्यांनी फर्टिलाइज केलं असतं अंड तर 22+X0. आता हे क्रोमोझोम किती होतात पहा, 22+2 24 आणि 22+X 23. अब देखो 23 वाला अगर स्पर्मेटोजेनेसिस करे तो 23 आहे तर 11+11 22 आणि एक एक्स्ट्रा 23 क्रोमोझोम आहे ना, तर 11 22 आणि एक्स्ट्रा, आणि 24 वाला अगर oogenesis करे तो सर 22+XX म्हणजे 11+X 11+X, सेम टाइप ऑफ ओवा. इसका मतलब जिसके पास 2X है वो फीमेल और 1X है वो मेल. अब देखो, दिस क्रोमोसोम इज प्लेइंग रोल इन सेक्स डिटर्मिनेशन. तो सर ये एक्स्ट्रा बॉडी जो है हेनकिंग वाली, वो सेक्स डिटर्मिनेशन में कैसे रोल कर रही? इफ द स्पर्म कंटेनिंग एक्स बॉडी फर्टिलाइज द एग, द सेक्स इज फीमेल. If sperm containing X body fertilize the egg, then the sex is female. If the sperm which do not contain X body fertilize the egg, then the sex is male. So this X body is deciding the sex of the offspring, and hence after McClung, this X body was called X chromosome, and as it is playing the role in sex determination better, it was called sex chromosome. म्हणजे हेनकिंगची जी एक्स बॉडी होती तो ॲक्च्युअली एक क्रोमोझोम होता, म्हणून त्याला एक्स क्रोमोझोम म्हणायला लागले. पण तो तर सेक्स डिटर्मिनेशनमध्ये सिग्निफिकंट रोल प्ले करतो, म्हणून एक्स क्रोमोझोमला म्हणायला लागले सेक्स क्रोमोझोम. तो दुनिया को एक सेक्स क्रोमोझोम पता चल गया, एक्स क्रोमोझोम क्या है. और मैक्लंग की ही एसोसिएट थी नीटी स्टीवन. उन्होंने कहा कि वन मोर सेक्स क्रोमोझोम इज देयर विच इज लिटिल स्मॉलर देन एक्स, and that was called Y chromosome. This is the history कि हमें कैसे पता चला X and Y क्रोमोसोम. अब हम आगे जाएंगे कि क्रोमोसोमल मैकेनिज्म में भी, जैसे ग्रास हॉफर में हमने कहा एंड बग्स में हमने कहा कि द पैटर्न इज XX X0, वैसे टोटल 4 पैटर्न हमको देखने हैं. So, sex chromosomal mechanism of sex determination म्हणजे जिथं मेल आणि फिमेल हा जो सेक्स असतो ते कोण डिसाइड करतो? स्पेशल क्रोमोसोम कॉल्ड सेक्स क्रोमोसोम. मतलब जहाँ पर स्त्री पुरुष नर मादा ये किसके हाथ में है? स्पेशल क्रोमोसोम माने सेक्स क्रोमोसोम के हाथ में. वो तरीका हम लोग देख रहे. पहले तो हमने वो स्पेशल क्रोमोसोम सेक्स क्रोमोसोम कौन से है वो देखे, एक्स एंड वाई. एक्स क्रोमोसोम वॉज डिस्कवर्ड बाय मैक्लंग इन ग्रासहॉफर एंड वाई क्रोमोसोम वॉज डिस्कवर्ड बाय नीटी स्टीवेंस. अब देखो, थियोरी ऑफ हेट्रोगमेसिस, अब ये अलग है, अब ध्यान दीजिए. प्रपोज्ड बाय कोरेन्स इन 1906. तो सर मधातच तुम्ही आता आणलं की थिअरी ऑफ हेट्रोगमेसिस कोरेन्सनं दिली 1906 मध्ये. सुनो तो, अकॉर्डिंग टू दिस थियोरी, wherever
sex is determined by sex chromosome, you would see that one partner is homogametic and produces same kind of gamete. One partner is heterogametic and produces two type of gamete. And the one who is heterogametic will decide the sex of the next generation. Now in Hindi, 1906 में कोरेंस ने जो थियरी ऑफ हेट्रोगमेसिस दी, तो उन्होंने दावा किया कि जहां भी सेक्स क्रोमोसोम सेक्स डिटरमाइन करेंगे, देख लेना दो पार्टनर में से एक होमोगमेटिक होगा जो एक प्रकार के गमेट बनवाएगा, और दूसरा हेट्रोगमेटिक होगा जो दो प्रकार के गमेट बनवाएगा। जो भी हेट्रोगमेटिक होगा वही अगली पीढ़ी का सेक्स डिटरमाइन करेगा। नाविन मराठी 1906 मध्ये कोरेन्सनी थिअरी ऑफ हेट्रोगमेसिस दिली आणि असं म्हटलं की बघा, जिथे जिथे सेक्स म्हणजे मेल फिमेल हा सेक्स क्रोमोझोमच्या हाती असेल, तिथे तिथे दोघांपैकी एक जण होमोगमेटिक असेल जो एका प्रकारचे गमेट बनवेल, आणि दुसरा जो असेल ना तो हेट्रोगमेटिक असेल जो दोन प्रकारचे गमेट बनवेल। आणि जो कोणी हेट्रोगमेटिक असेल, मग मेल असो की फिमेल असो, त्याच्या हातीच पुढच्या पिढीचा सेक्स राहील। इस आधार पे ऑन द बेसिस ऑफ हेट्रोगमेसिस हमारे पास 4 कॉम्बिनेशन है। पहा, फीमेल XX and produces one type of egg, male X0 and produces 2 type of sperm. 50% sperm will contain X chromosome and 50% will not contain X chromosome. ऑटोझोम तर असतीलच, जसं आपण पाहिलं की नाही, ग्रासहॉफरमध्ये टोटल क्रोमोझोम फिमेलमध्ये 24 आणि मेलमध्ये 23. कसे 24? 22 प्लस XX आणि 22 प्लस X0. सो 22 प्लस XX 24, 22 प्लस X 23. आता गमेट्स 11 प्लस X, 11 प्लस X, उरलेले 11 प्लस X. पहा बरं, ऑल द गमेट्स आर सेम, म्हणजे फिमेल कोण आहे? होमोगमेटिक. आता मेलचे पहा, याचं 50% 11 प्लस X आणि उरलेले 11 प्लस 0, म्हणजे सेक्स क्रोमोझोम आहे, ऑटोझोमही आहे. ऑटोझोम आहे, सेक्स क्रोमोझोम नाही. म्हणजे इकडे जी फिमेल आहे ती सगळे ओहा एका प्रकारचे बनवते, होमोगमेटिक, आणि मेल आहे इकडे हेट्रोगमेटिक. तो कोरेन्सने दावा किया, जहां भी सेक्स डिटर्मिनेशन सेक्स क्रोमोसोम के हाथ में होगा, देख लेना कि 2 में से एक पार्टनर हेट्रोगमेटिक होगा ही, और वही सेक्स डिसाइड करेगा. मग आता इथे फिमेल कशी आहे? होमोगमेटिक. मेल कसा आहे? हेट्रोगमेटिक. आणि म्हणून इन ग्रासहॉफर अँड पग्स इट इज द मेल हु डिसाइड द सेक्स. दूसरी केस, वापस फिमेल इज XX म्हणजे होमोगमेटिक, पण मेल पहा XY हेट्रोगमेटिक आहे की नाही.
आणि केस इज ऑफ ह्युमन्स, वी पीपल, अँड ड्रोसोफिला वी ऑलरेडी स्टडीड. या दोन्ही केसमध्ये पहा मेल हेट्रोगमेटी आहे. सो इट इज द केस ऑफ अ मेल हेट्रोगमेटी. आता पुढे घ्या. यहां देखो फिमेल इज ZW, मेल ZZ, म्हणजे मेल बनविल वन टाइप ऑफ स्पर्म, होमोगमेटिक आहे. पण फिमेल दो टाइप ऑफ ओहा बनवाएगी, Z कंटेनिंग ओहा, W कंटेनिंग ओहा. म्हणजे ती हेट्रोगमेटिक आहे, तर ती सेक्स डिसाइड करेल, मेलच्या हाती नाही. और ये केस है ऑफ रेप्टाइल्स एंड बर्ड्स. आणि वापस फिमेल इज Z0, म्हणजे हेट्रोगमेटिक. 50% ओहा विल हैव Z, 50% विल नॉट हैव सेक्स क्रोमोझोम. 0 माने नो सेक्स क्रोमोझोम. आणि मेल आर अगेन होमोगमेटिक. And this is a case of moths and butterflies. So let us elaborate two cases in detail. One is of human and one of a bird. म्हणजे एक केस आहे मेल हेट्रोगमेटीची, एक केस आहे फिमेल हेट्रोगमेटीची. ती आता आपण इलॅबोरेट करू. और फिर आखिरी में प्लॉइडी लेवल देखेंगे इन केस ऑफ हनी बी. नाउ लेट अस सी द सेक्स क्रोमोसोमल mechanism of sex determination in human. This mechanism is called XY mechanism. To see female twice N46, male twice N46. म्हणजे कुठल्याही स्त्रीमध्ये डिप्लॉइड नंबर 46 असतो. म्हणजे दोन सेटची संख्या असते 46, एक सेट 23. मेल इज ऑल्सो डिप्लॉइड ट्वाइस N46. आता क्रोमोसोम कॉन्स्टिट्यूशन मतलब हाँ, स्त्री में 46 क्रोमोसोम होते, पर कौन से 46? 44 ऑटोसोम प्लस XX सेक्स क्रोमोसोम. तो 44 प्लस 2 46. इन मेल 44A प्लस XY. So 44 plus 2, 46. Now, the female have same type of sex chromosome. म्हणजे female is homomorphic for sex chromosome, and she produces one type of oha, egg. So she is homogametic. The male has two different sex chromosome X and Y, so he has heteromorphic sex chromosome. म्हणजे मॉर्फोलॉजिकली वेगळे आहेत, X वेगळा Y वेगळा. आणि he produces two type of sperms, so he is heterogamitic. आणि कोरेन्सची थिअरी काय म्हणते? जिथे जिथे सेक्स क्रोमोझोम सेक्स डिसाइड करतील तिथे पहा दोघापैकी एक जण असेल हेट्रोगमेटिक, और जो होगा हेट्रोगमेटिक वो डिसाइड करेगा सेक्स. आता पहा, नाउ गमिट्स. सो गमिट्स आर प्रोड्यूस्ड बाय meiosis. It reduces the chromosome number to half. So 44 चा half 22A. 44 चा हाफ 22A. XX का हाफ X, XX का हाफ X. मतलब कोई महिला
अपने पूरे जीवन काल में, फर्टिलिटी स्पैन में जितने भी ओहा बनवाएगी, एक माऊली तिच्या पूर्ण आयुष्यात जितके फिमेल गमीट किंवा ओव्हा तयार करेल ते सगळे सारखे असतील. एवरी टाइम 22A प्लस एक्स. तो ये 2 बार लिखने की ज़रूरत नहीं है. म्हणजे हेही 22A प्लस एक्स, हेही 22A प्लस एक्स सारखेच आहे. तो फिमेल इज होमोगमेटिक. शी प्रोड्यूसेस वन टाइप ऑफ ओहम. अब मेल, सो 22A प्लस एक्स, 22A प्लस वाई, 22 एक्स वाई. म्हणजे मेल प्रोड्यूसेस 2 टाइप ऑफ स्पर्म, एक्स कंटेनिंग अँड वाय कंटेनिंग, बिसाइड्स ऑटोझोम. म्हणजे एक्स वाले आणि वाय वाले 50-50%. पण नुसतं एक्सच आहे का? नाही, सोबत ऑटोझोम तर आहेतच. अब देखो, महिला जो ओहम बनाती है वो एक ही प्रकार का है, 22A प्लस एक्स. और पुरुष जो स्पर्म बनाता है मिलियंस ऑफ स्पर्म, तो वो 50% एक्स वाले, 50% वाई वाले. अगर एक्स कंटेनिंग स्पर्म फर्टिलाइज द एग, एक्स वाल्या स्पर्मनं ओहमला जर केलं फर्टिलाइज, तर 22 प्लस 22 44A, एक्स प्लस एक्स डबल एक्स, दॅट इज अ डॉटर इज बॉर्न. एक्स वाल्या स्पर्मनं फर्टिलायझेशन केलं तर मुलगी जन्माला येईल. यदि वाय वाला स्पर्म फर्टिलाइजेशन करे तो 22 प्लस 22 44A, एक्स प्लस वाई एक्स वाई, तो सन इज बॉर्न. मग मुलगी असो कि मुलगा असो, लड़की हो या लड़का, माता की तरफ से ओहम तो था सेम. तो ये किसने डिसाइड किया? तो सर स्पर्म ने. अगर एक्स वाला होता तो लड़की और वाई वाला स्पर्म होता तो लड़का. अब इसी को हम एनिमेशन द्वारा देखने की कोशिश करेंगे. मतलब दिस इज यूट्रस, ओपनिंग ऑफ यूट्रस, वजाइना, ओवरीज, फैलोपियन ट्यूब या ओविडक्ट. अब देखो 22A प्लस एक्स is a female gamete. 22A प्लस एक्स. और यहां पर पुरुष के आते हैं मिलियंस ऑफ स्पर्म. तो उसमें 22A प्लस एक्स एंड 22A प्लस वाई. Now this 300 to 400 million sperm, 300 ते 400 दशलक्ष स्पर्म, इनमें होड़ लगती है फर्टिलाइजेशन की, और यहां जाके वो करते फर्टिलाइजेशन. अगर ये स्पर्म एक्स वाला होता तो सर 22 प्लस 22 44, एक्स प्लस एक्स डबल एक्स. तो यहां जो जाइगोट बनता उससे बच्ची का जन्म होता आगे जाके. अगर वाई वाला गया होता तो 22 प्लस 22 44, एक्स एंड वाई एक्स वाई, तो वाई वाला स्पर्म गेला असता तर मुलाचा जायगोट तयार झालं असतं. तो सर
एक्स वाला गया तो लड़की, वाई वाला गया तो लड़का। मतलब ये किसके हाथ में है? इट इज डिसाइडेड बाय द जेनेटिक कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द स्पर्म एंड नॉट द ओहम. इन बोथ द केसेस द ओहम रिमेन सेम. अनफॉर्चुनेटली इन आवर कंट्री women are blamed for producing the female child, that is daughter, but rather we know today the sex determination is the job of a sperm, that is father. म्हणजे दुर्दैवानं आपल्या देशात ज्या माता भगिनी आहे त्या स्वतःला अपराधी समजतात किंवा त्यांना अपराधी मानल्या जातं की हिला मुलीच होतात, तिची काही चूक नाही. हे वडिलांच्या स्पर्मनं ठरवलेलं असतं. अँड सी, इन एव्हरी प्रेग्नन्सी देर इज 50-50% चान्सेस ऑफ प्रोड्युसिंग द डॉटर ऑर सन. म्हणजे प्रत्येक गर्भधारणेमध्ये 50% शक्यता असते मुलगा किंवा मुलगी जन्माला यायची. मग पुढल्या वेळी वापस इथं ओहम कोणतं? 22A+X. स्पर्म कोणतं? 22A+X आणि 22A+Y. मागच्या वेळी जर X गेला मुलगी होईल, पुढच्या वेळी Xही जाऊ शकतो, Yही जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वेळा किती चान्स आहे? 50% ओनली. म्हणजे असं नाही की एखाद्या माऊलीला 3 मुली आहे, आता चौथ्यांदी ती गरोदर आहे, तर मुलगा किंवा मुलगी होण्याची शक्यता किती? असं नाही की तिला पहिले 3 मुली आहेत तर आता मुलाची शक्यता जास्त आहे. बिल्कुल नहीं. एवरी टाइम 50% चांसेस. और देखो सेक्स कब डिसाइड होता? ओनली एट द टाइम ऑफ फर्टिलाइजेशन. बाद में कुछ नहीं होता. म्हणजे ओहम आणि स्पर्म याचं मेटिंग झालं, इथं झायगोट बनला, तेव्हाच सेक्स डिसाइड होतो. नंतर त्याच्यात काही चेंज होऊ शकत नाही. तो सर यदि 50-50% चांसेस है लड़का या लड़की होने के, तो फिर हमारे देश में ये why it is the sex ratio very adverse? So 927 female per 1000 मेल. जर तुम्ही म्हणता की प्रत्येक प्रेग्नन्सीला मुलगा किंवा मुलगी होण्याची शक्यता 50-50% असते, तर मग असं का की आपल्या देशात 1000 पुरुष आहे, तर मग स्त्रिया का 927च आहे? नेचर ने, कुदरत ने तो ये फर्क नहीं किया. कुदरत तो जितने मेल उतने फीमेल को जन्म देता है. म्हणजे निसर्गाने तर हे नाही केलेलं. मग कसं काय 1000 पुरुष आणि 927 स्त्री आहेत? इसका मतलब कोई तो तकनीक है जिसका मिसयूज हो रहा है. काहीतरी टेक्निक आहे ज्याला मिसयूज केल्या जातं और जन्म के पूर्व बच्चे का जेंडर डिस्क्लोज किया जाता. एंड इफ इट इज अ फीमेल इट इज अबॉर्टेड. म्हणजे काहीतरी असे चिकित्सा तंत्र आहे जन्माच्या आधीचे ज्याचा गैरवापर होतो आहे. आणि गर्भामध्ये जर मुलगी असेल तर तिचा गर्भपात केला जातो, म्हणून स्त्रियांची संख्या कमी आहे. और इसीलिए प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक, प्री नॅटल जन्म से पूर्व, डायग्नोस्टिक टेक्निक चिकित्सा तंत्र, प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक, प्रिवेंशन ऑफ मिसयूज एक्ट 1996. प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक, या टेक्निकचा मिसयूज नाही झाला पाहिजे याचा कायदा आहे 1996चा. मग हा कायदा का करावा लागला? काही फंटास्टिक टेक्निक आहेत. फॉर एक्झाम्पल USG म्हणजे सोनोग्राफी.
कॉरियोनिक विलाई सैम्पलिंग या एमनियोसेंटेसिस. सो USG कॉरियोनिक विलाई सॅम्पलिंग किंवा एमनियोसेंटेसिस ये प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स है. म्हणजे बाळाच्या जन्माच्या आधीचे चिकित्सा तंत्र ये देखने के लिए कि क्या बच्चे की ग्रोथ प्रॉपर है या नहीं, क्या बच्चे में कोई व्यंग तो नहीं, डिसऑर्डर तो नहीं, क्या ऐसी कोई कंडिशन है विच में कॉज कॉम्प्लिकेशन ॲट द टाइम ऑफ पार्च्युरेशन, बाळाला जन्म देताना काही कॉम्प्लिकेशन तर नाही, हे पाहण्यासाठीचे मस्त चिकित्सा तंत्र आहेत. पण मानवानी त्याचा दुरुपयोग केला. बाळाची वाढ पाहणे, व्यंग आहे का पाहणे, हे पाहण्याच्या ऐवजी तो मुलगा आहे की मुलगी आहे ह्याच्यासाठी वापर केला. आणि म्हणून हे जे टेक्निक आहे प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक, दे कॅन नॉट बी यूज्ड फॉर जेंडर डिस्क्लोजर. दे कॅन बी यूज्ड फॉर असेसमेंट ऑफ द फिटल ग्रोथ, पण ते या गोष्टीसाठी वापरता येत नाहीत. तो दिस इज हाऊ देर इज अ सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन.